सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम मंडळी। तर आम्ही स्थान वंदनासाठी निघालेलो आहोत। सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आमची गाडी सुद्धा बाहेर येऊन थांबलेली आहे आणि आम्ही मला होतो। हे आमचे सर्व सामान भरण्याचे चालू आहे। ही राजमुद्रा म्हणून गाडी आहे। राजमुद्रा MS01 CV 7366। चहा पाणी सुरू आहे। दंडवत प्रणाम। हे दादांचं कृष्ण कुंज। मंडळी, मी सध्या लोहा ते कंधार या महामार्गावर उभा आहे आणि ही आमची राजमुद्राची गाडी तुम्हाला दिसत आहे। इकडे शिवाजी चौक, हे समोर तुम्हाला शिवाजी चौक दिसतोय। लोहा ते कंधार या महामार्गावर सध्या मी उभा आहे। हे बघा, आपली गाडी इथे आहे। चहा पाणी झालेला आहे आणि आता आम्ही स्थानवंदनासाठी निघतोय। सर्व परिवार आणि लोहा कंधार आणि बाहेरून पण आलेली मंडळी आहे। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। दंडवत बाबा। दंडवत प्रणाम मंडळी। तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम। तर आषाढी एकादशी निमित्त आम्ही स्थानवंदन करण्यासाठी आलेलो आहोत आणि आजचे आमचे पहिले स्थान श्री क्षेत्र आहेरमल आणि आहेरमलच्या आम्ही पायऱ्या सध्या चढत आहोत। आमच्या सोबतची सर्व सद्भक्त मंडळी दाखवत आहे। – 2024 या इसवी सणामध्ये पहिले हे स्थान आणि हे स्थानवंदन करण्यासाठी आम्ही सर्व अच्युत गोत्रीय परिवारासहित तो वर गेल्यानंतर आपण स्थानवंदन करूया, विडा अवसर करूया आणि येथील लीळा सुद्धा आपण श्रवण करूयात। तर हे स्थान तालुका घनसांगवी, जिल्हा जालना, महाराष्ट्र येथील असून येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पूर्वार्धातील त्यांच्यासोबत महाराष्ट्राची मानवाव पंथाची माय माऊली बाईसा व नाथोबा हे दोनच सद्भक्त होते।
तर घनसांगवीवरून माणिकदंडावरून पुढे जात असताना घनसांगवीला स्वामींची एक लीळा आहे. स्वामींचा एक रात्रीचा तिथे वास्तव्य होतं आणि तिथे संध्याकाळी एक ब्राह्मण आले आणि ब्राह्मणांनी सर्वज्ञांना भोजनासाठी आमंत्रण दिलं. असा हा सुंदर परिसर मी तुम्हाला इथे दाखवत आहे. हे बघा. तर घनसांगवीला सर्वज्ञांनी त्या ब्राह्मणांचा उपहाराची विनंती स्वीकार करून तो एक दिवसाचा उपहार त्या रात्रीचा स्वीकार केलेला आहे. दुसऱ्या दिवशी तिथून घनसांगवीवरून माणिकदंडावरून जात असताना रामसगावला बाईसा आणि नातोबा सोबत होते. दुसरे सद्भक्त कोणीही नसताना अशा कठीण परिश्रमात सर्वज्ञांचे सर्व बिराड फक्त त्या बाईसांच्या अंगावर होते. बाईसांनी जे काही स्वयंपाकाचे भांडी असतात, बिराड आहे, हे सर्व पोथ्यामध्ये गाठोडे बांधून उचलून घेतलेले होते. आणि त्या माणिकदंडावरून चालत जात असताना पुढे सर्वज्ञ श्री परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि पाठीमागे बाईसा होत्या. सोबत नाथोबा होते. नाथोबाच्या मनामध्ये कुजबूज चालू असताना की त्यांना घरी जायचं होते. तर त्यांनी त्यांची मनातील व्यथा बाईसांकडे सांगितली आणि हे घे तुझे पोथे आणि मी जातो. मग बाईसा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होत्या. 2-3 वेळेस झाले तरी नाथोबा समजत नव्हते. मग ह्यांचे कुजबुजणे स्वामींना समजले. स्वामी मग नंतर म्हणतात की काय झालंय. तेव्हा बाईसा घडलेला वृत्तांत सांगतात. मग स्वामी म्हणतात त्यांच्या मनात जो म्हणजे विचार आलेला आहे त्याला कोणी तरी स्वामी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की एक वेळेस बाईसा जसं म्हणतायत तसं तुम्ही का करत नाहीत. पण नाथोबा जे त्यांच्या मनामध्ये घरी जाण्याचा विचार आला होता तो काही थांबू शकले नाहीत. आलो आलो. आहेरमलची अपूर्व शोभा गिरीपर्वत शिखरी कशी झळकली ध्वजा आकाशी ब्रह्मगिरी दुसरी. गगनचुंबिता देऊळ वरता चिरेबंदी वाडा दुरून दिसतो सकळ जनांशी मेरूचा तुकडा. कटाव कसुरी जडित चांदवा रंगीत पासोडा सुवर्ण तबकी कळस राजती उपकरणे पुडा. ओती व पुतळ्या स्वयंभू भरल्या नंदादीपचारी कशी झळकली ध्वजा आकाशी ब्रह्मगिरी दुसरी ब्रह्मगिरी दुसरी. दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आली ना बसा आता. घसाटलेलं ते घाबर नका काय हे का एकट परायला गेला.
घाम जिल्हा चांगला राहते. इकडूनच या. अवघडच आहे. चढा तरी चढते हा आता घे मला. आता घे. हो चला पिल्ला ठेवायचा. चला चला बरं. बुवाजी ठीक आहे बाहेर थांबत बाहेर. बुवाजी थांब थांब एकदा देव दाखवलं. हा बघा श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्व लाईट बंद. हा महाराज की. श्री चक्रपाणी महाराज भाई चक्रधर स्वामी की जय. साहेब इलाज होता है. वीडियो वाले की
मंडळी, आमचं आहेरमल हे क्षीरक्षेत्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित स्थान वंदन करून झालेलं आहे आणि आम्ही आता परतीचा प्रवास करत आहोत. या पायऱ्या उतरत आहोत आणि इथली लीळा आपण श्रवण करत होतो की माणिक दंडावरून जेव्हा नाथोबा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व तपस्विनी बाईसा यांना सोडून जातात, तेव्हा पूर्वार्धात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सोबत एक धाडसी स्त्री म्हणून जो बाईसांनी एक महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे लीळा चरित्रात मध्ये, तो आपल्याला या स्थानावरचा आहे. आणि या स्थानावरच बाईसांनी एक धाडसी स्त्रीचे पात्र जे स्वामींसोबत अदा केलेलं आहे ते आपण ह्या स्थानावरच, ह्या स्थानाची ती लीळा आहे. आणि ह्या स्थानावरून मग पुढे स्वामी निघाले. तर असं हे पवित्र स्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित आपण आज वंदन केलेलो आहोत. आणि 2024 या आषाढी एकादशी निमित्त आमचे हे स्थानवंदन आणि स्थानवंदनाचा हा पहिला व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या अच्युत गोत्रीय परिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटत जाऊ आपण अशाच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत तुमची सर्वांची संमती पाहिजे. दंडवत प्रणाम. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. नाही याच्यावर